वेलकम बॅक टू अनादर व्हिडिओ। आता 21 फेब्रुवारी 2024 पासून म्हणजेच परवापासून कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही शाखांच्या 12वी बोर्डच्या परीक्षा सुरू होत आहेत। तर या परीक्षांसाठीच विद्यार्थ्यांना जी काही काळजी घ्यावीची आहे पेपर लिहिताना, त्याच्यामध्ये आता तुम्हाला जो काही थेअरी पेपर असणार आहे त्या पेपरमध्ये नेमक्या विद्यार्थ्यांना काय इन्स्ट्रक्शन्स असणार आहेत आणि नेमकी त्यांनी काळजी काय घ्यायची आहे, महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या नियमानुसार तुम्हाला पेपर कशा पद्धतीने लिहायचा आहे याबाबतच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचा पेपर जो आहे, जो की वाणिज्य शाखेचा आहे, म्हणजेच अर्थात कॉमर्स विभागाचा, त्या विद्यार्थ्यांसाठी हा एक स्पेशल व्हिडिओ असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स बद्दल तुम्हाला पेपर लिहिताना ज्या काही काळजी घ्यावायच्या आहेत त्याबाबतच आपण याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत। आणि पेपरला जाताना तुम्हाला कॅल्क्युलेशन साठी नेमकी काय गरजेचं आहे किंवा काय न्यायचं आहे आणि परवानगी आहे तुम्हाला, त्याबाबत पण आपण माहिती बघणार आहोत। तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात। मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स सब्जेक्ट कोड 88 कॉमर्स विभागाचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ओरिजिनल पेपर असतो। तुम्हाला याच्यामध्ये या ठिकाणी त्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे त्या पेपरची तारीख लिहिलेली असते। या ठिकाणी हा पेपर 2023 चा म्हणजे मागच्या वर्षीचा आहे। या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट हँड साइडला वरती तुमचा पेपरचा दिनांक लिहिलेला असतो 3 मार्च 2023 आणि या ठिकाणी तुमचा जो काही डे आहे तो लिहिलेला असतो, म्हणजेच तुमचा मॅथ्सचा पेपर हा कितव्या दिवशी आहे हे लिहिलेलं असतं। या ठिकाणी 23 साली 9व्या दिवशी तुमचा मॅथ्सचा पेपर झालेला होता। आणि या ठिकाणी जो काही कॅन्डिडेट असेल त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी सीट नंबर लिहायचा असतो। हा सीट नंबर तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट वरती पाहायला मिळतो। या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सीट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सब्जेक्टचं नाव पाहायला मिळतं मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, आणि या ठिकाणी तुमचा जो असतो तो सब्जेक्ट कोड असतो 88 आणि या ठिकाणी तुमची स्ट्रीम पाहायला मिळते। जर तुम्ही कॉमर्सचे असाल तर कॉमर्स असतं, आर्ट, आणि जर सायन्सचे विद्यार्थी असाल तर सायन्स लिहिलेलं असतं। आणि त्यानंतर तुमचा जो काही पेपरचा टायमिंग आहे टोटल, तो टाइम या ठिकाणी असतो, टायमिंग 3 आवर्स। आणि एकूण जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकामध्ये एकूण पेजेस किती आहेत त्यांची संख्या या ठिकाणी लिहिलेली असते। म्हणजे ही प्रश्नपत्रिका टोटल 12 पेजेसची आहे, या ठिकाणी 12 पेजेस असं लिहिलेलं आहे। आणि टोटल पेपर किती मार्काचा आहे तो या ठिकाणी नंबर असतो, म्हणजेच मॅक्झिमम मार्क्स 80। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता पेपर लिहिण्याच्या इन्स्ट्रक्शन्स काय आहेत बोर्डाकडून विद्यार्थ्यांना, ह्या इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता। जनरल इन्स्ट्रक्शन्स मध्ये तुम्हाला जी पहिली महत्वाची जी सूचना असते ती असते म्हणजे ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजे तुम्हाला 80 मार्कचा टोटल पेपर लिहायचा आहे, अटेम्प्ट करायचा आहे। त्याच्यामध्ये आता या ठिकाणी बघू शकता देर आर 6 क्वेश्चन्स डिवायडेड इंटू 2 सेक्शन्स। या ठिकाणी तुम्हाला 6 क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये 2 पार्टिशन आहेत, म्हणजे 2 सेक्शन आहेत। देर आर 6 क्वेश्चन्स डिवायडेड इंटू 2 सेक्शन्स, म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 2 सेक्शन असणार आहेत। त्याच्यामध्ये सेक्शन 1 असणार आहे आणि सेक्शन 2 असणार आहे। आणि तो तुम्हाला सेम आन्सर बुक मध्येच लिहायचा आहे, म्हणजे तुम्हाला आन्सर शीट वेगवेगळी वापरायची नाही। जी तुम्हाला तुमच्या सुपरवायझर कडून जी आन्सर शीट दिलेली आहे त्याच आन्सर शीट मध्ये संपूर्ण 80 मार्काचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे। आता म्हणजे जी 3 नंबरची जी इन्स्ट्रक्शन आहे त्याचा अर्थ असा होतो। त्यानंतर आता चौथी जी इन्स्ट्रक्शन्स आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची इन्स्ट्रक्शन्स आहे की तुम्हाला जी काही कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लॉग टेबल अलाउड असेल, कोणत्याही प्रकारचा सायंटिफिक कॅल्क्युलेटर किंवा साधा कॅल्क्युलेटर अलाउड नसणार आहे। तर तुम्हाला लॉग टेबल कॅरी करता येणार आहे, तर अशा पद्धतीने लॉग टेबल तुम्हाला घेऊन जाता येईल। त्यानंतर 5वी जी महत्वाची सूचना आहे ती म्हणजे तुम्हाला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम हा एक चॅप्टर असतो मॅथ्सला, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिकल प्रेझेंटेशन करायचं असतं। एक तुम्हाला डेटा दिला जातो, त्या डेटाचं तुम्हाला मॅक्सिमम मिनिमम काढण्यासाठी तुम्हाला डेटाचं टेबलमध्ये फॉर्मॅट करून तुम्हाला त्याचा ग्राफ काढायचा असतो। तो ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला ग्राफ पेपरची काही गरज नाही, तुम्ही त्याचं रफ स्केच काढलं तरी पण तुम्हाला चालणार आहे। अशा पद्धतीने ही 5वी सूचना आहे।
त्यामुळे तुम्ही ग्राफ पेपरची काही आवश्यकता नसणार आहे. अशा पद्धतीने पुढे 6 नंबरची जी सूचना आहे ती आहे स्टार्ट आन्सर टू इच क्वेश्चन ऑन न्यू पेज. म्हणजेच नवीन प्रश्नाचे उत्तर हे नवीन पानावरती लिहायचं आहे. त्यानंतर 7वी एकदम इम्पॉर्टंट अशी नोट आहे 7वी, की ज्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे बघा. आता ही खूप महत्वाची असणारी अशी इन्स्ट्रक्शन्स आहे, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे 7 नंबरची. आता तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे प्रश्न असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता आन्सर लिहिण्यासाठी नेमकं काय म्हटलंय बोर्डाने बघा. फॉर इच मल्टिपल चॉईस टाइप क्वेश्चन इट इज मॅन्डेटरी टू राईट द करेक्ट आन्सर अलॉंग विथ इट्स अल्फाबेटिकल लेटर. म्हणजेच काय नेमकं, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला इथं खाली एक प्रश्न दाखवतो सॅम्पलसाठी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता उदाहरणार्थ समजा या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय, y इक्वल्स टू 2x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर देन dy बाय dx इज इक्वल्स टू व्हॉट. तर तुम्हाला आता या ठिकाणी समजा ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4x. तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन लिहिताना कसं लिहायचं आहे, की तुम्हाला पहिल्यांदा ऑप्शनचं लेटर लिहायचं आहे, म्हणजे अल्फाबेट लिहायचं आहे. म्हणजेच काय, उदाहरणार्थ समजा तुमचं ऑप्शन ए आहे, तर तुम्हाला ए लिहायचं आहे आणि ए लिहून त्याच्या पुढे तुम्हाला ते जे काही उत्तर असेल ते उत्तर पण तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजेच ऑप्शन ए आणि त्याचा आन्सर 4x. आणि अशा पद्धतीने तुमचं हे आन्सर कंप्लीट असेल. जर ह्यातला तुमचा एक जरी पार्ट राहिला, उदाहरणार्थ 4x किंवा ए, तर तुम्हाला त्याचे मार्क काउंट केले जाणार नाहीत. ही खूप महत्वाची सूचना आहे. एमसीक्यू सोप्या असतात आणि तुम्हाला याच्यामध्ये फुल मार्क मिळू शकतात. 6 मार्काला एमसीक्यू आहेत, 1 मार्काला 1 एमसीक्यू असणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी 6च्या 6 मार्क घेऊ शकता. फक्त तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की उत्तर लिहिताना ऑप्शन लिहायचा आहे त्याचा ABCD आणि त्यानंतर फुल उत्तर लिहायचं आहे जे काय असेल ते. जर तुम्हाला या ठिकाणी एक जरी गोष्ट मिस झाली तर तुमचे मार्क जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ही 7वी नोट जी आहे ती खूप महत्वाची आहे. या ठिकाणी त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, आता मी जसं सांगितलं तसं ऑप्शन्स लिहायचे आणि त्याच्या सहित त्याचं आन्सर लिहायचं. आता इथं बघू शकता, नो मार्क्स शॅल बी गिव्हन इफ ओनली द करेक्ट आन्सर ऑर अल्फाबेट ऑफ द करेक्ट आन्सर इज रिटन. ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजे तुम्हाला आता जसं मी सांगितलं तीच सूचना आहे. इथं तुम्हाला पूर्ण एक अल्फाबेट लिहायलाच लागणार आहे आणि त्याच्या समोर तुमचं जे काही करेक्ट उत्तर असेल ते लिहायला लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने फक्त ऑप्शन ए लिहिला आणि त्यानं पुढचं उत्तरच लिहिलं नाही, तरी पण त्याचे मार्क धरले जाणार नाहीत. इथं स्पष्ट लिहिलंय त्यांनी, नो मार्क्स शॅल बी गिव्हन इफ ओनली द करेक्ट आन्सर ऑर अल्फाबेट ऑफ द करेक्ट आन्सर इज रिटन. ओके. आणि जर काही विद्यार्थ्यांनी फक्त आन्सर लिहिलं, जसं की आता आपण एक्झाम्पल सोडवलं 4x उत्तर, 4x जरी नुसतं लिहिलं तुम्ही आणि अल्फाबेट लिहिलं नाही, तरी पण तुम्हाला 0 मार्क मिळणार. आणि अजून एक महत्वाची ही गोष्ट खूप महत्वाची आहे, ओनली फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. आणि परत तुमच्या लक्षात आलं एकदम की आपण लिहिलेलं चुकलेलं आहे, तर तुम्ही त्या सेकंड समजा खाडाखुड केली, ते पूर्णपणे रफ केलं आणि दुसरं लिहिलं, तरी पण त्याचे मार्क धरले जाणार नाहीत. ही पण पूर्णपणे काळजी घ्या. ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. जे तुम्ही पहिल्यांदा लिहिलेलं आहे तेच तुमचं मार्कसाठी कन्सिडर केलं जाणार आहे. अशा पद्धतीने ह्या खूप महत्वाच्या अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत. हा क्वेश्चन पेपरचं म्हणजे पहिलं पेज असतं. ह्या पेजवरती तुम्हाला खूप लक्ष द्यायचं आहे इन्स्ट्रक्शन्स वरती, आणि तुमच्या सब्जेक्ट नाव, तुमची डेट, डे आणि तुमचा या ठिकाणी सीट नंबर काळजीपूर्वक टाकायचा आहे. आणि ह्या इन्स्ट्रक्शन्स खूप चांगल्या पद्धतीने वाचायच्या आहेत. अशा पद्धतीने ही पेपर देण्याच्या आधी ही एक जनरल सूचना होती विद्यार्थ्यांसाठी. ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या पेपरला चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या सर्व पेपरसाठी 21 फेब्रुवारी पासून चालू होणाऱ्या 12वी HSC बोर्ड परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही येणाऱ्या काळामध्ये घेऊन येत असतो. जर तुम्हाला ह्या व्हिडिओची अपडेट सर्वप्रथम पाहिजे असेल तर तुम्ही सोबतच बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या काही नवीन व्हिडिओज असतील त्यांची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती भेटेल. थँक्यू सो मच.